मराठी वाङ्मय पारंगत भाग 1 च्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक अशोक साळवे तुमचं स्वागत करतो। तर आजच्या या पहिल्या तासिकेत आपल्या अभ्यासक्रमानुसार शब्दसिद्धी हा भाग आपण पाहणार आहे। तर बघा, माणसाचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात। भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते। दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते। जसा चित्रकाराचा अनुभव रंगांमधून, गायकाचा अनुभव सुरांतून, तसा लेखकाचा अनुभव शब्दातून व्यक्त होतो। संदेश, भावना, विचार याची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते। अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी। तिला अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवीत। यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणे उचित ठरते। बघा, खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे निरीक्षण करा। आता या ठिकाणी तीन वाक्य दिली आहेत। यावरून तुम्हाला कळते की नेमकं शब्दाची शक्ती जी आहे ती कशी असते। बघा, मी आज मोठा दगड पाहिला। नंबर 2, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ। आणि तिसरा, माझ्या मना बंद दगड। बघा, या तीनही वाक्यांमध्ये पहा तुम्हाला काय दिसते। प्रस्तुत वाक्याचे निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे। प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दाची मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रगट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे। या प्रत्येक वाक्यामध्ये दगड जरी हा शब्द असला तरी त्या मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ आपल्याला त्यातून प्राप्त होतो। कसा पहा, शब्दाच्या सामर्थ्यालाच आणि या शब्दाच्या सामर्थ्यालाच मराठी व्याकरणामध्ये शब्दशक्ती असे म्हणतात। आणि शब्दाच्या अंगी ते 3 गुण असतात। ते 3 गुण कोणते ते पहा। ते एक पहिला आहे अभिधा, दुसरा आहे लक्षणा आणि तिसरा आहे व्यंजना। शब्दामध्ये अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते, पहा पुन्हा एकदा सांगतो, शब्दामध्ये जे अर्थ व्यक्त करण्याची जी सामर्थ्य असते, जी शक्ती असते, त्यालाच काय म्हणतात, शब्दशक्ती। त्या शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार आहेत। त्यामध्ये आहे पहिला अभिधा, नंतर लक्षणा आणि तिसरा आहे व्यंजना। तर अभिधा म्हणजे काय पहा, की या वरील 3 उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो। पहिल्या वाक्यातील दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू। हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणतात, शब्दशक्ती। आपला अभिधा काय म्हटलं त्यांनी की पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची जड वस्तू, म्हणजे शब्दशः जसं तसं त्यातून अर्थ अभिप्रेत होत असेल आपल्याला तर त्याला काय म्हणायचं, अभिधा। ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या इतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्यातून अर्थबोध होत नाही। म्हणजे दगड म्हटलं की दगड बस। मग ते दगड कसं आहे, मग एक ठराविक आकाराची वस्तू असेल, तिला एक विशिष्ट आकार असेल आणि त्यामध्ये अजून गुणधर्म कोणता, ती वस्तू जड असली पाहिजे, ती जड आहे असा अर्थ तुम्हाला अभिप्रेत होत असेल तर त्याला काय म्हणायचं, अभिधा। आता याची वैशिष्ट्ये बघा, अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये कसा, तर ही शब्दाची पहिली शक्ती आहे। नंतर वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो आणि तिसरा, तो अर्थ शब्दकोशातही असतो। म्हणजे तो अर्थ, तशा प्रकारचा अर्थ तुम्ही शब्दकोशामध्ये शोधू शकता। आणि चौथा आहे अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला काय म्हणतात, वाच्यार्थ। मग अभिधा शक्तीमुळे जो आपला अर्थ अभिप्रेत होतो, मग अभिधाच्या माध्यमातून जो कोणता अर्थ अभिप्रेत आपल्याला होईल, जो अर्थ आपल्याला कळेल त्याला काय म्हणायचं, अभिधा। आणि अभिधाच्या माध्यमातून आपल्याला जो अर्थ कळेल त्याला म्हणतात वाच्यार्थ। जसंच्या तसं, जसं तुम्ही वाचलं तसा त्याचा अर्थ तुम्हाला प्राप्त होतो, त्याला म्हणतात वाच्यार्थ। नंतर बघा, लक्षणा। दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावरील काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे
असा दुसरा अर्थ सूचित होतो. म्हणजे शब्दाच्या म्हणजे शब्दशः अर्थ न घेता पहा वाक्यात काय म्हटलं त्यांनी की शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. आणि दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला काय म्हणतात? लक्षणा. आपल्याला तो अर्थ घ्यायचा नाहीये. दगड म्हटलं की आपण काय म्हटलं होतं की एखादी विशिष्ट आकाराची, आणि काय म्हटलं दुसरं की ती वस्तू जड असली पाहिजे. पण आता नाही. आता त्या दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की काळ्या दगडावरची रेघ. मग आता याला अर्थ विविध तुम्हाला अर्थ अभिप्रेत होतात. मग कोणतं की दगडावर काढलेली रेघ असेल किंवा कधी नष्ट न होणारे कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ विविध अर्थ तुम्हाला त्यातून प्राप्त होतो. आता या लक्षणाचे शक्तीची वैशिष्ट्ये कोणती आहे बघा. दुसरा अर्थ सूचित होतो एक वेगळ्याच प्रकारचा. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. मूळ अर्थाला बाधा आली म्हणजे काय झालं की दगड या शब्दाला काय झालं या ठिकाणी बाधा आली, विकृती आली. म्हणून काय म्हणजे मूळ बहुतेक वेळी मूळ अर्थाला काय या ठिकाणी बाधा आली. जो अर्थ आपल्याला पहिले अभिधा या शब्दशक्तीमध्ये अर्थ अभिप्रेत होता तो आता इथे राहिलेला नाही. त्याची मूळ संकल्पना जी आहे ती काय झाली बदललेली आहे. त्याचा अर्थ बदललेला आहे बघा. नंतर काय म्हटलंय मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. मूळ अर्थ अभिप्रेत आपल्याला होत नाही. आता मूळ अर्थ आपल्याला कामी पडत नाही, उपयोगी पडत नाही आणि तो घ्यायचाही नसतो. कशामध्ये? तर लक्षणामध्ये. आणि काय म्हणतात की दुसरा अर्थ घ्यायचा, त्याच्या अनुषंगाने जो कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत होईल तो अर्थ तुम्हाला घ्यावा लागेल. नंतर आहे चौथं की लक्षणाच्या शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला काय लक्षार्थ म्हणतात. लक्षणाने लक्षार्थ, अभिधाने वाच्यार्थ पा. आणि तिसरा आहे व्यंजना. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बंद दगड या वाक्यातील बंद दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. म्हणजे बंद दगड म्हणजे काय म्हणाला, काय म्हटलं त्यांनी, मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. मूळ अर्थाला बाधा न आणता एक वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणतात? व्यंजना. काय म्हटलंय की बंद दगड या समूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर काय भलताच निघतो आहे की नाही. आणि मग काय म्हटलंय की यावेळी त्याच्याची एक मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा त्याचा वेगळा सुसंगत अर्थ तुम्हाला घ्यावा लागतो आणि ते अधिक योग्य ठरतो. आणि मूळ अर्थाला बाधा न आणता पा या ठिकाणी लक्षणेमध्ये आपण काय म्हटलं होतं की मूळ अर्थाला बाधा येणार होती आहे की नाही. आणि या ठिकाणी काय म्हटलं व्यंजनेमध्ये मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणतात? व्यंजना. आता या ठिकाणी मूळ अर्थाला बाधा येता कामा नये. पण पुढे बघा काय म्हणतात की व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये बघा. वेगळा अर्थ सूचित होतो, मूळ अर्थाला बाधा येत नाही आणि हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचते. आणि चौथा आहे व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात. काही उदाहरणं पहा या ठिकाणी दिल्या की व्यंगार्थाची गंमत पहा. या व्यंगार्थाची व्यंजनाच्या सहाय्याने व्यंगार्थ निर्माण होतो तो पहा. सूर्योदय झाला एकच शब्द आहे. किंवा पहा याच्या वरचं पहा व्यंगार्थाची गंमत बघा. गंमत बघा, सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला हा वाच्यार्थ, सूर्योदय झाला सकाळ झाली असे अर्थ जरी संकृत दर्शनी होत असले तरी व्यक्तिगणिक त्याचा अर्थ वेगवेगळा सूचित होतो. सूर्य उगवला असं म्हटल्याबरोबर आता पहा काय काय होते. काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, झाडलोट करण्याची वेळ झाली. काही व्यक्तींच्या मते धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली, तर काही व्यक्तींच्या मते मुलांची आंघोळीची वेळ झाली असेल. पहा वाक्य एकच आहे, सूर्योदय झाला हे वाक्य उच्चारल्याबरोबर चार प्रकारच्या अर्थाची या ठिकाणी अर्थ आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत होतो की नाही. बघा आता हे एकदम कमी
अभिधा, लक्षणा, व्यंजना हे एकदम शॉर्टकट या ठिकाणी माझ्याकडे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सविस्तर, आता तुम्ही आता मराठी वाङ्मय पारंगतला आहात, त्यामुळे तुम्हाला हे एवढं छोटंसं असून भागत नाही. तर सध्या उपलब्ध साहित्य एवढं सध्याच्या काळात एवढं उपलब्ध आहे, याच्याही पेक्षा अजून भरपूर प्रमाणात माझ्याकडे साहित्य उपलब्ध आहे. तर पुढच्या तासिकेला अजून अभिधा, लक्षणा, व्यंजना हे अगदी सखोलरित्या आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी हे सोपा भाग, एवढा कमी भाग मी का घेतला की पहिल्याच दिवशी या गोष्टीची संकल्पना तुम्हाला असणं आवश्यक आहे, त्याबाबतची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यातील छोट्या छोट्या संकल्पना, छोटे छोटे अर्थ यातले तुम्हाला एकदा उलगडायला लागले की हळूहळू तुम्हाला मग सोप्याकडून मी कठीणाकडे घेऊन चाललो आहे. विषय कठीण तसा नाही आहे, पण हा जो भाग आहे हा सोप्याकडून कठीणाकडे नेण्याचा आहे मला तुम्हाला. म्हणून आज तत्पूर्वी या ठिकाणी हा आपला जो भाग आहे सध्या एवढा आज आपण पाहू, आणि या अनुषंगाने उद्याच्या तासिकेला भरभक्कम तुम्हाला मी साहित्य या बाबतीत उपलब्ध करून देतो. आणि उद्या पुन्हा असाच प्रकारचा आपली तासिका होईल. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली असेल तर मी ग्रुपमध्ये आहेच, या ग्रुपच्या अनुषंगाने तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला तात्काळ कळवाव्या. जर अशा माध्यमातून तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर मी गुगल मीटच्या माध्यमातून घेतो. पण याचे काही गुगल मीटमध्ये कसं की प्रत्यक्ष आपण एकमेकांना पाहतो, एकमेकांच्या माध्यमातून आपण अध्ययन अध्यापनाच्या दोन्ही प्रक्रिया यामध्ये घडतात. पण हे जे रेकॉर्डर आहे, या रेकॉर्ड केलेल्या गोष्टी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीही केव्हाही कुठेही तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकता. पण लिंकच्या माध्यमातून काय, त्या वेळेपुरतं मर्यादित असतं. ती लिंक तुम्ही टच केली, उशिरा टच जर झाली, तुम्ही उशिरा जॉईन जर झाले तर तुम्हाला इतर अलीकडला भाग तुम्हाला कळणार नाही, पुढे पुढे तुम्हाला कळेल. काही ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. ह्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीही पाहू शकता. तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या अनुषंगाने मी तुम्हाला अध्यापन करण्याचा प्रयत्न करेन. काही अडचणी असल्यास मला सांगाव्यात. धन्यवाद. तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो.